मास्तर शिकवितो, आमचा साहेब शिकवितो, आज बामणाच्या पोराला आमचा मास्तर शिकवितो, आज बामणाच्या पोराला आमचा मास्तर शिकवितो, आज बामणाच्या पोराला. नाही शाळेत घेताना मनुवाद्यांनी महाराला, नाही शाळेत घेताना मनुवाद्यांनी महाराला. आमचा साहेब शिकवितो, आमचा मास्तर शिकवितो, आज बामणाच्या पोराला आमचा मास्तर शिकवितो, आज बामणाच्या पोराला आमचा मास्तर शिकवितो, आज बामणाच्या पोराला. किती लाचारीचा जगला होता दलित जातीचा, बाबासाहेबाच्या दुप्यानं सोनं झालं मोतीचं. आज रुबाब आला सगळ्यांनी वर हात करावा. कुणाला रुबाब आला? सगळ्यांनी टाळ्या वाजवा जरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. आज रुबाब आला, कृपा आशीर्वाद आले. खात्या बापाचं आणि गात्या दुसऱ्याचं. आम्ही नाही घेतो बाबासाहेबाचं नाव. अरे वर कधी बाबासाहेब नसते तर तुम्हाला नाव इथला किडा घालून कोणी वाटत नव्हतं. त्या बापाच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आयटीन चालायला लागले, आयटीला भरायला लागले, पुन्हा एका मताचा अधिकार दिला. मग महारचा भार भीड करवा कोणी जे असेल त्यांना उभा राहायचा अधिकार दिला बाबासाहेबांनी. इथली पवर आमच्या बाबासाहेबांची. म्हणून म्हणते आज रुबाब आला, आज रुबाब आला, मागेचा फर दोहाराला, आज रुबाब आला, मागेचा फर दोहाराला. आमचा मास्तर शिकवितो, आमचा साहेब शिकवितो, आज बामणाच्या पोराला आमचा मास्तर शिकवितो, आज बामणाच्या पोराला आमचा मास्तर शिकवितो, आज बामणाच्या पोराला. नव्हतं रायाला झोपाळ्यात, पोरं जळती उन्हात. हाल पाहू नये आमच्या, हाल पाहू नये आमच्या, भीम पेटलं मनात. बघा, नव्हतं रायाला झोपडं, पोरं जळती उन्हात. नगदी उदाहरण तुमच्या सामने उभा आहे. जय भीम, जय भीम. नव्हतं राहायला झोपडं तर मला सुद्धा नव्हतं. माया मी बाबासाहेबाचं एक गाणं घातलं, एकच गाणं गायलं, खाता त्या भाकरीवर सोन्यानं भरली वाटली. तर तुमच्या सगळा उपकार माझ्या समाजाचा माझ्यावर आहे आणि बाबासाहेबाची जास्त आहे. बाबासाहेबाच्या गाण्यामुळे आज मी एवढ्या तेजवर उभी राहते. घर नव्हतं, दार नव्हतं, खायला मिळत नव्हतं, ताऱ्यावर भिक्षा मागूच या मुलाबाळाला मी वाडी लावलाय. हे नक्की उदाहरण आहे. कोणाच्यामुळं? बाबासाहेबाच्यामुळं. मी बाबाचं खाते, बाबाचंच खाते. काही लोक म्हणतात आम्हाला नाव पडत, मी नाव नाही पडत, नाव पडत नाही, पण तुम्ही बापाचं खा, बापाचंच गाणं. ज्या बापानं तुम्हाला दिलं, तुम्हाला आम्हाला माणसात आणलं, अरे त्या बापाला विसरताय. म्हणून म्हणते मी नव्हतं राहायला झोप
साहेब शिकवित, आमचा मास्तर शिकवित, आमचा मास्तर शिकवित, आज बाणाच्या पोराला आमचा मास्तर शिकवित, आज बाणाच्या पोराला आमचा मास्तर शिकवित, आज बाणाच्या शिकावितो, आमचा साहेब शिकावितो, आज बाणाच्या पोराला आमचा मास्तर शिकावितो, आज बाणाच्या पोराला आमचा मास्तर शिकावितो, आज बाणाच्या पोराला. नाही शाळेत घेताना बनवा त्यांनी महाराला, नाही शाळेत घेताना बनवा त्यांनी महाराला. शिक्षण चांगलं होऊ नये, आपल्या लेकराचा अभ्यास चांगला होऊ नये, असे काही लोक षडयंत्र असतात. आणि याच्यासाठी माझ्या तरुण बंधवांना सांगते, हात जोडून नम्रतेची विनंती, तुम्ही जरा नेटानं अभ्यास करा. तुम्ही मोठे साहेब असाल म्हणजे असाल, बाबासाहेबांची कलमच तशी आहे. जो शिकला तो गुरगुरला राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांना आपल्याला सांगा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि ते संघर्ष आपल्याला करायचा. आमच्या लहान मुलं बाळाला सुद्धा सांगते, अभ्यास करायला कधी विसरायचं नाही. पहिला असं होतं, काय सांगू बाई ओ भीम जेव्हा बोले, एक म्हातारी माय होती, सांगत होती, अहो काय सांगू बाई भीम जेव्हा बोले, सुटा बुट कोट घालून लोकांमध्ये, सुटा बुट कोट घालून लोकांमध्ये, दुखे जेव्हा बामणाच्या पोटामध्ये, दुखे जेव्हा बामणाच्या पोटामध्ये, दुखे जेव्हा बामणाच्या पोटामध्ये, काय सांगू बाई काय सांगू दादा मावा, भीम जेव्हा बोले, काय सांगू माय भीम जेव्हा बोले, सुट बुट कोट घालून लोकांमध्ये, र दुखे जेव्हा बामणाच्या पोटात, दुखे जेव्हा बामणाच्या पोटामध्ये, दुखे जेव्हा बामणाच्या पोटामध्ये.
देशातील सारे नर आणि नारी बसविले त्याने एका ताटामध्ये. बघा, देशातील सारे नर आणि नारी बसविले त्याने एका ताटामध्ये, कोणता भेदभाव न करताना. आणि आज तुम्ही भेदभाव करता. त्याच्यासाठी तुमची आमची ऐक्य असावा. आंबेडकरी चळवळीची गरज आहे. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये महिलालाच नाही, अरे जनावराला सुद्धा न्याय मिळवून दिला. एवढी शक्ती होती बाबासाहेबांमध्ये. म्हणून सारी देशातील सारे